वहिनी आत येऊ का? हो या ना, विचारता काय? अरे वा, ही मूर्ती आणायला तुम्ही बाहेर गेला होता? अहो नाही दादा, मूर्ती घरातच होती. मी स्वच्छ केली आणि पूजा केली तिची. वा छान. वहिनी, या मूर्तीचं इथं स्थापन करून या जागेला तुम्ही मंदिर बनवलंय. या जागेत आता देवाचं अस्तित्व आहे, त्यामुळे इथे संकट येऊच शकत नाही. बरं मी जेवण घेऊन आलोय, तुम्ही लवकर जेवून घ्या. मॅडम तू आधी जेवून घे. नाही, मणीसर यायचे आहेत अजून. मणीसरांनी मला वचन दिलं होतं ते येणार, आणि मला खात्री आहे ते नक्कीच येणार. मणीसरांची वाट बघूयात. मणीसर आले की एकत्र जेवूयात. सर सर मणीच्या बोलण्यावरून तर असं अजिबात वाटत नाही की यात त्याचा काही हात असेल. तरी आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने तपास करतोय. आपण काळजी करू नका. आपण लवकरात लवकर स्वानंदीला शोधून काढू. ठीक आहे. पण इन्स्पेक्टर साहेब, ही गोष्ट कुठे? सर डोंट वरी, यातली कुठलीही गोष्ट बाहेर लोकांना किंवा प्रेसला कळणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. कारण आम्हाला माहिती आहे केस खूप सेन्सिटिव्ह आहे. थँक्यू. येऊ सर? या. मी पण जातो. मला नाही राहावं इथे. काका, मी आणि सुजित जाऊन बघतो काही क्लू मिळतोय का. सुजित? येस डॅड. आलोच. रिक्षा. चला. मला पूर्ण खात्री आहे तनिष, हा स्वानंदीला भेटायला चालला असणार. बघूयात. चल. बघितलंस, मी बोललो होतो ना, मला पूर्ण खात्री होती हा स्वानंदीलाच भेटायला येतोय. गेला आता. सुजित थांब, आधी बघूया तरी काय चाललंय. आणि जर हा मणी स्वानंदीला घेऊन कुठे जात असेल तर आपल्याला वॉर्डन कुठे आहे हेही कळेल. लेट्स वेट. ओके. सुजित, मी तुला आणि तुझ्या वडिलांना व्यवस्थित ओळखतो. मी तुमच्या जाळ्यात अडकणार नाही. उलट तुम्ही आता माझ्या जाळ्यात अडकताय. दादा चला. स्वानंदी, ए स्वानंदी, संपली तुमची नाटकं. पकडलंय आम्ही तुम्हाला. स्वानंदी? ए, कोण आहेस तू? कोण आहेस तू? सुजित, इथे काय करते? स्वानंदी कुठे? अरे कौन
स्वानंदी, हम कौन स्वानंदी वानंदी को नहीं जानते। हम तो मोबाइल देने आए थे, वो हमारे पति को मिला था, उनके पत्नी का। नाटक बंद करा, बऱ्या बोलाना मला सांग स्वानंदी कुठे आहे? मला माहितीये नाटक करताय तुम्ही. तो मणी आला होता ना, त्याचा प्लान आहे सगळा. कुठे आहे स्वानंदी सांग. सुजित सांग. सुजित तू शांत हो, तू शांत हो आधी. चिडू नकोस. नाटक करताय लोक. तू चिडू नकोस. तुला माहितीये का मी कोण आहे? शांत हो, थांब. आप प्लीज जाइए. लेकिन मैंने आपको बोला ना, आप जाइए प्लीज. तनिष यार, सुजित प्लीज शांत हो. का जाऊ दिलंस तिला? ही सगळ्यांची नाटक आहेत, मला कळतंय सगळं. तू शांत होणार आहेस की नाही? हा, तिच्यावर चिडून काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? ती फक्त फोन द्यायला आली होती. तो फोन स्वानंदीचा असेल ना. माहितीये ना आपल्याला की स्वानंदीचा फोन रिक्षावाल्याकडे होता. मग त्याची बायको असेल ती. तू शांत हो, चिडू नकोस प्लीज. कुठे गेली मग स्वानंदी? ती वॉर्डन कुठे गेली आहे? काय हवेत गायब झाल्या दोघी? काहीतरी क्लू मिळाला पाहिजे ना आपल्याला तनिष. आणि मला पूर्ण खात्री आहे हे सगळं मणीनेच केलंय. हा प्लॅन मणीचाच आहे. असेल ना, मणीचाच प्लॅन असेल. रादर मला खात्री आहे तू जे बोलतोयस ना ते खरं आहे. हा प्लॅन मणीचाच आहे. पण आता डोकं शांत ठेव आणि आता आपण घरी जाऊया प्लीज. पटतंय ना तुला? हो मला पटतंय. माझं पटतंय ना? पूर्ण. तुला कळतंय ना हा प्लॅन मणीचा आहे? हो. शांत हो. जाऊयात. बराच वेळ झालाय. मणी सर अजून आले कसं नाही? मॅडम खूप उशीर झाला, मणी सर आले नाही. मी त्यांना फोन करू का? म्हणजे ते कुठे ते विचारतो. नाही नको. सरपोतदार आणि सुजित जर का मणीच्या आसपास असतील तर त्यांना संशय येईल ना. हो हे पण बरोबर आहे तुमचं. पण मॅडम स्वानंदी वहिनींना बघा ना, खूप उशीर झाला वाट बघते ते मणी दादांची. चल काहीतरी खाऊन घे. नाही मॅडम, मणी सर जोवर येणार नाही तोवर मी काहीच खाणार नाही. त्यांनी मला वचन दिलं होतं ते येणार म्हणून. मान्य, त्याला नसेल शक्य झालं ना. त्याच्या भोवती सरपोतदार किंवा सुजित कोणतरी असेल ना, म्हणून तो नाही येऊ शकला. त्याला जमलं तर तो येणार ना. पण तू अशी उपाशी राहणार आहेस का? ये ये. अहो पण मॅडम, अहो ऐका माझं. हे बघा, मी मणी सर जोवर येणार नाही तोवर जेवणार नाही. त्यांनी मला वचन दिलं होतं मणी सर येतील आणि मला खात्री आहे ते येतील. ते आले की मग आपण जेवण करूयात. का हट्टीपणा करतेस? मी हट्ट नाही करत आहे. मी सांगते ना तुम्हाला, मणी सर आले की आपण जेवण करूयात. तोपर्यंत आपण वाट बघूयात. मणी सर, मणी सर, अहो बरं झालं तुम्ही आलात. मी तुमची खूप वाट बघत होते. तुम्हाला माहितीये मला किती काळजी वाटली तुमची. स्वानंदी नका काळजी करू, आता आलोय ना मी. म्हणे सर, आपलं बाळ खूप रडत असेल ना तो. एकतर मी तिथे नाहीये आणि आपला अर्जुन खूप रडत असेल ना. स्वानंदी बाळ येते, आईशिवाय रडणारच ना. आणि आपण हे सगळं करतोय ते आपण आपलं बाळ मिळवण्यासाठीच करतोय ना. स्वानंदी, जोपर्यंत आपला प्लॅन पूर्णपणे सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत समजा तुम्ही असं रडलात, त्याची काळजी केली तर त्याने काय फरक पडणार आहे का? उलट त्याचा तुम्हाला त्रास होईल आणि तुम्हाला त्रास झाला तर आपला प्लॅन गडबडू शकतो. तेव्हा नका काळजी करू, शांत राहा, संयम ठेवा. बरं झालं तू आलास. हट्टीपणा करतीये जेवणार नाही म्हणून. चला.
बरं मनी सर, मी येतो, खूप उशीर झालाय. तुम्हाला काय लागलं तर मला सांगा. आणि हा, जायच्या आधी मला भेटून जा. हो. चला येतो. चला वहिनी येतो. तू हात धुवून घे, मी पानं वाटते. हा, भूक लागली. काय झालं रडायला? अर्जुन, तू तरी गप्पा बस, डोक्याला त्रास नुसता. ओ शालिनी, तर डोकं शांत ठेवा तुमचं. काय रागवताय? त्याचं काही वय आहे का? केवढं लहान आहे तो, त्याला काही समजतंय का? आपला राग, आपलं फ्रस्ट्रेशन त्याच्यावर काढू नका तुम्ही. जरा शांत बसा, मी बघतो काय करायचं ते. आहे बघ, एक महत्वाचं काम आहे. हे स्वानंदी, मणीची बायको, ती घरातून पळून गेलेली आहे. तिला काहीही करून शोधायचंय. माणसं कमी पडत असतील तर आणखीन माणसं कामाला लावा, पण काहीही करून तिला शोधा. आणि सापडल्यानंतर सर्वात आधी मला फोन करून कळवा. काय झालं? माझ्या कार्यकर्त्यांना मी कामाला लावलेलं आहे. आता पोलिसांना विचारतो, थांबा जरा. हा नमस्कार. काय आमच्या केसमध्ये काय प्रगती? म्हणजे स्वानंदीच्या काही सुगावं लागलं नाहीये? अहो, ज्या मेहनतीला काही फळ मिळत नाही त्या मेहनतीला काहीही अर्थ नसतो. तुम्ही शोधा तिला काहीही करून. नाही तर मी कमिशनर साहेबांना फोन करू का? काही करून शोधा तुम्ही. काय झालं? पोलिसांना अजून पत्ता लागलेला नाहीये. कळत नाहीये हे स्वानंदी आणि नीलम कधी मिळणार आहेत. सुजित, काही पत्ता लागला तिचा? नाही ग, आम्हाला तेच वाटलं होतं की. ताई, तुम्ही अर्जुनला घेऊन वरती जा. ठीक आहे. आम्हाला तेच वाटलं होतं की मणी आता स्वानंदीला भेटायला जाणार, म्हणून त्याच्या मागे मागे गेलो होतो. कुठल्या तरी भलत्याच बाईला भेटला. हा, म्हणजे स्वानंदीचा फोन ज्या माणसाकडे होता ना, त्याची बायको होती. मला पूर्ण खात्री आहे या सगळ्याच्या मागे मणीचा साथ आहे. डॅड, मणीच्या डोक्यात काय झालं ते आपल्याला कळायला हवं. इथेही नकार घंटा. यांच्या पोलिसांना पण काही यश नाही मिळालं. अख्खी मुंबई पिंजून काढली, पण त्या स्वानंदीचा काही पत्ता लागत नाहीये. कुठे लपली आहे ती स्वानंदी? मावशी, आय एम सॉरी, मी मध्ये बोलतेय, पण मला असं वाटतंय की स्वानंदीकडे जाण्याचा रस्ता आपल्याला मणीच दाखवेल. नाही म्हणजे तो जर या सगळ्या मागे असेल ना, तर त्याला माहित असणार आहे की स्वानंदी कुठे आहे. एक्झॅक्टली. म्हणूनच तो आज न उद्या स्वानंदीला भेटायला जाणार, म्हणजे जाणारच. म्हणजे मणीवर लक्ष ठेवणं याचा अर्थच आपण स्वानंदीवर लक्ष ठेवतोय. सुजित, आता मणीच आपल्याला स्वानंदीपर्यंत पोहोचवेल. आय नो. तनिषा म्हणते ते अगदी बरोबर आहे. मणीवरती डोळ्यात तेल ओतून आपल्याला लक्ष ठेवायला लागणार आहे. त्या मणीला जरा सुद्धा नजरेआड होऊ देऊ नका. स्वानंदीला शोधायला जास्त उशीर करता कामा नये आपण. तिला एसपी शोधलं पाहिजे. सुजित, खूप चिडलाय तो. तो चिडला की मला भीती वाटते. त्याचा स्वतःवर कंट्रोल नाही राहत चिडल्यावर. मावशी, तू काळजी करू नको, मी शांत करते त्याला. आलेच मी. स्वानंदी आणि नीलम नक्की कुठे लपले असतील?
म्हणी बंगल्यावर सगळं व्यवस्थित आहे? म्हणजे तुझ्यावर कोणाला संशय तर नाही ना? संशय आहे ना आई, संशय आहे त्यांना, फक्त पुरावा नाहीये. हळूहळू होईल संशय कमी. फक्त भीती या गोष्टीची की पोलिसांना मागावर लावलाय, कार्यकर्त्यांना मागावर लावलंय. तुम्ही दोघी कारण नसताना घराबाहेर पडू नका, काळजी घ्या. काय लागलं ते राजारामला सांगा, तो हवं ते आणून देईल, पण तुम्ही बाहेर पडू नका. मणी सर, आम्ही घेऊ आमची काळजी, पण आम्हाला तुमची काळजी वाटते. म्हणजे आम्ही दोघीही घराबाहेर पडलो, तुम्ही तिथे त्या लोकांच्या सानिध्यात राहता, त्यामुळे भीती वाटते. आम्ही बाहेर पडलो आणि त्यांचा प्लॅन फेल झाला, या सगळ्याचा राग तर ते तुमच्यावर काढणार नाहीत ना, याची भीती वाटते. स्वानंदी, नका भीती बाळगू. एक चांगली गोष्ट घडली की मला त्यांचा खरा चेहरा कळलाय, त्यामुळे त्यांना आम्हाला त्रास देऊ शकता ना मला फसवू शकता. उलट मी विणलेल्या जाळ्यात ते स्वतःच अडकताय. हा, पण आई, स्वानंदी, खरंच काळजी घ्या तुम्ही दोघी, अजिबात बाहेर पडू नका. आणि तुम्ही आज जे वागलाय ना, मी लवकर आलो नाही म्हणून जेवायला नकार दिला, हट्ट पकडून बसला, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. स्वानंदी, एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं आपलं भेटणं कमी होईल तेवढं आपण पकडल्या जाण्याचे चान्सेस कमी आहेत. एकदा का त्यांना कळलं तुम्ही दोघी कुठे आहात, मग संपलं सगळं. तेव्हा परत जर तुम्ही असं वागलात ना, तर मी कडक शिक्षा दिलं तुम्हाला. सॉरी, यापुढे नाही करणार असं हट्ट. बरं, चला काळजी घ्या, मी निघतो, नाही तर त्यांना डाऊट येईल. बाय. मणी सर, तुम्ही प्लीज तुमची काळजी घ्या. आणि आउट हाऊस मध्ये आपला जो देवारा आहे ना, तिथे देवी आई पुढे मी एक दिवा लावलाय. मी देवी आईला साकडं घातलं होतं, जोपर्यंत आपला अर्जुन आपल्याजवळ परत येत नाही तोपर्यंत मी दिवा तेवत ठेवणार. त्या दिव्यात तेल घाला, भिजू देऊ नका. येऊ आता, काळजी घ्या. आई येतो. स्वानंदी, चल थोडा आराम कर. मी देवी आईला साकडं घातलं होतं, जोपर्यंत आपला अर्जुन आपल्याजवळ परत येत नाही तोपर्यंत मी दिवा तेवत ठेवणार. त्या दिव्यात तेल घाला, भिजू देऊ नका. देवी आई, आज माझी आई, माझी बायको माझ्यापासून लांब आहेत. प्लीज त्यांची काळजी घे, त्यांचं रक्षण कर. आमचं कुटुंब एकत्र राहणं, अर्जुन सहित आमचं कुटुंब मला एकत्र हवंय, हे तूच करू शकतेस. यासाठी स्वानंदीने तुझ्याकडे साकडं घातलंय.
हा दिवा जोपर्यंत आमचं कुटुंब एकत्र येत नाही तोपर्यंत असाच तेवत ठेवणार आहे असं बोलली. मी या दिव्यात तेल घालून तुला त्यांच्या इच्छेची आठवण करून देतोय. प्लीज त्यांचं रक्षण कर, त्यांची इच्छा पूर्ण कर. काय शिव गेली त्याचं पण बदला करते चेंज. तुम्ही आधी तुमचे कपडे बदला. अच्छा, हा वॉचमन इथे माझ्यावर नजर ठेवायला आलाय तर म्हणजे हा इथे जे काही बघेल तो ते बंगल्यावर जाऊन सांगणार. ठीक आहे, याची मजा घेऊयात. देवा, माझी आई माझी स्वानंदी कुठे? मला आशा का सोडून गेल्यात त्या? आता त्यांच्याशिवाय मी कसा जगणार आहे? कोणाकडे बघून जगणार आहे मी? देवा प्लीज त्यांना पाठव देवा. याचा अर्थ मणी सरांना स्वानंदी मॅडम आणि वॉर्डन मॅम खरंच कुठे आहेत ते माहीत नाहीये. ही खबर लवकरात लवकर साहेबांपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे.